नारळाच्या फांद्या काढायला, नारळाची पानं काढायला आणि फणस काढायला, गवत कापायला, सगळ्या गोष्टीसाठी हे वापरलं जातं. त्यांच्याकडं कोकणातलं सापी म्हणतात. याचा वापर त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या बहुतांश कामाला होतो. सुपारी काढायला, ही सगळी ही सुपारीची झाडं, ही सुपारीचं तर ह्या सुपारी काढायला लागतं. नारळ काढायला हेच लागतं, फणस काढायला हेच लागतं, नारळाच्या फांद्या तोडायला हेच लागतं, सुपारीच्या फांद्या तोडायला हेच लागतं. आणि यांच्याकडे आणखी एक प्रकार आहे हा, कैरी असतं ना, कैरी आपली, ते कैरीची कोय सोडून बाकीचं सगळं पातळ 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 गाव्यासकट साडीसकट काढायचं आणि त्याला भरपूर मीठ लावायचं आणि उन्हात वाळत घालायचं. उन्हात चांगले कडक वाळले की आपण लोणचं घालायला तेल कडवतो, तेल कडवायचं, त्यात मोहरी टाकायची, मोहरीची डाळ, थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी मिरची पूड आणि ह्या साली ना त्यामध्ये टाकायच्या आणि चांगल्या मुरल्या की ते वर्ष 2 वर्ष इथले लोक लोणचं म्हणून खातात. आंब्याचं लोणचंही करतात आपल्यासारखं, पण हे लोणचं जरा फार म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी टेस्ट लागते. तरी गाडी आम्ही इथं लावली सावलीत. आता तिथं भरपूर सावली आली. इथं त्यांचं गणेशोत्सव मंडळ आहे, छोटीशी वाडी बसते त्या ठिकाणी गणेश मंडळ आहे. ते बाई माग आजूबाजूचा परिसर पूर्ण घनदाट जंगलाचा आहे. रानगवे, तरस, हरणं, सांबळ आणि काय म्हणाले, कोल्हे, लांडगे अशा प्रकारचे जनावर आहेत. ससे खूप मिळतात इकडं. आणि त्याशिवाय खरी शिकार होती ती हरणाची. शिकारीला बंदी असल्यामुळं रात्री शिकारीला गेलेले कोणालाही ती शिकार जरी दिसली तरी ती शिकार मारली नाही. ससे मारले, पण आज रविवार असल्यामुळे आमच्याकडे खात नाहीत, त्यामुळे आम्ही नाही खाल्ले. तर ते आज खातील. जुन्या तांब्याच्या कळशा आणि हे कढई केलेलं वरचं मोठं भांडं आणि खाली एक तांब्याचं भांडं असं जॉईंट करून मोठा हंडा आहे. त्याच्यामध्ये 50 लिटर पाणी बसतं. खूप मोठा हंडा आहे आणि कमीत कमी 8 ते 10 लोकांना आंघोळीसाठी ते तापवलं जातं. भात यांच्याकडे काढून झालेला आहे. भाताचं जे मागं राहतं, आपल्याकडे कडबा राहतो तसं हे भाताचं तूस राहते, त्याचं असं ढीग लावून ठेवतात जनावरांना वैरणीसाठी. इथं जळण स्टोअर करायची व्यवस्था आहे. आता काही दिवसांनी पावसाळा चालू होईल. पावसाळ्यात इथं 3-4 महिने कुठलाही व्यवहार, कुठलाही व्यवसाय चालत नाही. त्यावेळेला सगळे लोक नोकरदार असतील, इथले स्थानिक असतील, सगळे घरी राहतात. यांच्याकडे उन्हाळ्याला सुट्टी कमी आणि पावसाळ्यात सुट्टी जास्त मिळते. प्रत्येक घराची स्वतःची एक विहीर असते. इथं बोर हा प्रकार नाही आहे, पाईपलाईन, नदीचं पाणी, चावी असा काही प्रकार नाही आहे. प्रत्येकाची आपापली विहीर असते. त्यात कचरा पडू नये म्हणून वर शेडणी टाकलेला आहे आणि त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळीसाठी, खर्चासाठी सगळ्या गोष्टीला होतं. तसंच झाडांना, फुफळींना, केळींना, नारळाला, फणसाला, काजूला या सगळ्यांना पाणी देण्यासाठी होतं. हो, मी ते म्हणते ना तेव्हा ते हां साल गाभा पण होता की, गाभा आणि साल असं आकसले होते, वाळून आकसत नाही. कोळी सोडून बाकी सगळं पार्ट आहेत. आता ते कडक असं म्हणजे
खरखरीत सांडगं वाढतात नाही तसं हां पत्र्यावर जास्त तापते ना काय माहिती चौकात जात असेल त्यांची सवय असेल नेहमीच